काय सांगणार आपण इथं बाजार व्यवस्थेच्या अंतर्गत वसुली केली जात आहे या संदर्भात आपली वारंवार तक्रार होती. तो बॅटरी वसुली जास्त आहे म्हणून त्या कारणानं आमची वारंवार तक्रार होते बॅटरीसाठी. तो बॅटा जास्त आहे. मलकापूरला 20 रुपये आहे आमच्या मलकापूर तालुक्यात आणि मुक्ताईनगर तालुक्यात 50 रुपये 40 रुपये जवळ बॅटा आहे. या संदर्भातील तुम्ही मुक्ताईनगरच्या सीओला तक्रार केलेली होती. हा ते केलेली होती. त्याचा काही म्हणजे काही परिणाम काही झालेला नाही. त्यांचा परिणाम काही झालेला नाही आतापर्यंत. ते बॅटा जे 50 रुपये आहे 50 रुपये घेऊन आले सर. मी अपंग आहे आणि मी परिवारासाठी येतो आणि 2 पैसे कमासाठी येतो. आणि या बाजारात बॅटा थोडी जास्त आहे. मला ते पैसे म्हणजे ते पैसे जास्त झालेले आहे तर थोडे कमी झाले पाहिजे. त्या कारणानं आमचा प्रयत्न आहे की थोडं कमी करावं लागेल पैसे. बस ते आमचा बोलायचा अर्थ आहे. काही जास्त नाही आहे. मुक्ताईनगर बाजाराची व्यवस्था काय आहे, आपलं काय मागणी आहेत की वरी जो बाजार बसत असतो जिल्हाधिकाऱ्याच्या नेमून दिलेल्या नियमितीच्या अंतर्गत आता तो बाजारवरती बसत आहेत, पण गेल्या 1990च्या काळापासून तर 2002-03 पर्यंत हा बाजार पूर्णपणे खाली होता. खाली बसायचा एकंदरीत. आपलं काय मत आहे? आपलं मत असं आहे की बाजार पूर्ण खाली आहे. बाजारात पूर्ण जागा खाली आहे आणि वरते लोक दुकानं लावतात. एकदम ट्रॅफिक होते. हा बोला. आपलं मत असं आहे की बाजार पूर्ण जागा खाली आहे. अंदर ओटे बांधलेले आहे. ओटे बागाचा पूर्ण खाली आहे आणि रोडवर पुरे लोक ट्रॅफिक घेऊन बसताय आणि ट्रॅफिक एवढा होते त्रास. दिवसभर त्रास राहते ट्रॅफिकचा. आणि मागे जागा भरपूर खाली आहे. अंदर ओटे बांधले आहे. नगरपंचायतचे ओटे बांधलेले आहे. पक्के ओटे आहे. तिकडे कोणी बसत नाही. वरे सगळे लोक बसताय. आले की वरे बसताय सगळे लोक. आणि इकडे जागा खाली राहते. अंदर पुढे व्यापारी सगळे म्हणताय की मी वर बसू. मग सगळे उठताय ते बरणारे म्हणताय वर बसू. वरती बसल्यानं मुक्ताईनगरच्या बाजार व्यवस्थेची जी ट्रॅफिक व्यवस्था ते कोलमडली जात आहे. कोलमड जात आहे बरोबर ट्रॅफिक. आणि आपले ठेके जो यांनी घेतलेला आहे ते कशा पद्धतीने आपल्याकडनं वसुली केली जाते? ठेकेदार म्हणजे कसं ते काही सांगता येईल त्याने. ते वसुली करता फक्त द्यायची. ते बी सांगता लोक ऐकतात नाही. कारण पोलीस प्रशासन नगरपंचायत पाहिजे, पोलीस प्रशासन पाहिजे तर लोक उठता. मग असे उठता नाही लोक. यावेळेस बरेच वेळेस प्रशासनाने यावरती कारवाई करण्यात आलेली होती. काय करत नाही. काय करते 4 तास त्यांनी अर्ज दिलेला आहे. आणि शिव जो आहे रिकामा माणूस आहे. अपघात रोडवर काही झाला काही तर गावाचं वातावरण खराब होईल. याचे जिम्मेदार कोण? पाण्याची व्यवस्था नाही, मूत्रीची व्यवस्था नाहीये बाजारात. व्यापारी एवढे चिडलेले आहे. काय करा एवढा संताप आहे काय म्हणा काही नाही. काय सांगायचं आपल्याला इथं वसुलीच्या संदर्भामध्ये अवैध पद्धतीने वसुली केली जात आहे? पुऱ्या जळगाव जिल्ह्यामध्ये एवढी वसुली कुठे नाहीये. एका काट्याची 60 रुपये वसुली करले जाते आणि पुरे म्हणजे खरी वसुली तर 30 रुपये 20 रुपये. तुम्ही 40 घ्या. 60 रुपये वसुली जास्त होऊन जाते ना. कसं आम्ही शेतकरी वर्गातले लोक म्हणजे आम्ही बी पोट भराय करता येतो त्या हिसाबाने तुम्ही वसुली घ्या. आम्ही बोधवडून येतो समजा भाडं थोडं त्याला ढोरायचा त्रास. आणि दादाला सांगितलं की मुत्री नाही काही नाही व्यवस्थाच नाही ना. तुम्ही 60 रुपये बी घ्या पण तेवढी व्यवस्था बी करा ना. एकंदरीत त्या ठेकेदाराची मनमानी कारभार आहे असं म्हणायचं आपल्याला. तसं काही म्हणू नाही शकत आपण. कसं आहे पण मग आता 60 रुपये ते तर नगरपंचायतचं काम आहे किंवा आम्हाला सांगायचं किंवा आम्हाला. ठीक आहे घ्या तुम्ही त्याबद्दल मी द्यायला तयार आहे. पुरा बाजार खाली आहे. पुरा बाजार खाली आहे तरी एक दुकान लावता नाही. खरं रोडावर जाता. दोघी तिघी अपक्ष सगळ्या बंद पडल्या. सगळ्या बंद पडल्या. पाण्याची काही व्यवस्था नाहीये. दुसरं काहीच नाही. हे पूर्ण या ठिकाणी लोकांकडनं अवैध पद्धतीने मनमानी कारभार. हा रोडवर दुकान लावते सर्व. हे इकडे लोकांचे बोने होत नाही. मालिकात नाही. सर्व बाहेरगावचे इकडे बी असं काही नाही की मुक्ताईनगरचे सर्व बाहेरगावचे. इथं वसुली कशा पद्धतीने केली जात आहे? वसुली घेता आता कोणाजून किती त्याच्या हिशोबाने घेता. नियमबाह्य वसुली केली जात असते. निलाव खडल्याप्रमाणे वसुली काही होत नाही. पण वसुली तुम्ही घ्या. वसुली घ्या पण एवढी व्यवस्था द्या. व्यवस्था काहीच नाही. पाण्याची नाही, जेवणाची व्यवस्था नाहीये, कशाची व्यवस्था नाहीये. फार एवढी गर्दी होते तुम्हाला काय सांगू का. काही याच्यावर नगरपंचायतचे कर्मचारी काय ध्यान ठेवत नाही. शिवाय ध्यान ठेवत नाही. काय चाललं काय नाही चाललं गावाचं काही नाही. फक्त चालू आहे. यांची तक्रार करा तर यांचा नाव सांगता ज्यांची तक्रार करायची आहे. 2 हप्ते 1 हप्ता ते शांत राहतात. बाद में तसंच राहत आहे.
आपल्या मुख्यनगरच्या बाजार व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा गदारोह पाहायला मिळत आहेत. आपण मागील काही काळामध्ये मुख्यनगरच्या अंतर्गत काही लोकांनी काम केलेलं आहे. त्याचाही तुम्हाला पूर्णपणे अभ्यास आहे. तर काय सांगणार, काय परिस्थिती आहे आज मुख्यनगर बाजार व्यवस्थेची कोलमडलेली अवस्था? ऍक्च्युअल मध्ये बाजारामध्ये खाली आपण जर बघितलं तर तिथं चांगले वटे बांधलेले आहेत, त्याचा कोणीही उपयोग करत नाही आणि जास्तीत जास्त लोक रस्त्यावर बसतात. पहिले रस्त्यावर डिवायडर नव्हते, पण आता डिवायडर मुळे जागा जी आहे ती कमी झाली आणि त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण हे वाढू शकते. आणि त्यातल्या त्यात यांचं होणारं हे जे विक्रेते आहे हे भोंग्यांचा वापर करतात आणि त्याच्यामुळे नागरिकांनाही त्रास होतो आणि जे तिथे राहणारे रहिवासी आहेत त्यांनाही त्रास होतो. त्यातले आम्ही येथे आम्हालाही त्या गोष्टीचा त्रास होतो आणि बाजार उठून गेल्यानंतर जी त्यांची पडलेली घाण आहे ती जर हवा यायची त्याच्याने बऱ्याच त्या गोष्टीमुळे ही त्रास हा उद्भवत असतो. या संदर्भात मी सीओ साहेबांकडे ही बऱ्याच वेळेस तक्रार केलेली आहे आणि मागे सीओच नसल्यामुळे त्यांचे ऑफिस सुपरिटेंडेंट सूर्यवंशी साहेबांशी मी या संदर्भात भ्रमणध्वनीवर चर्चा केली होती, पण त्यांनी आश्वासन दिलं, पण अद्यापपर्यंत काही झालेलं नव्हतं. पण यावेळेस बाबा फरक जाणवतोय, पण तरी ती एवढं अपेक्षित तेवढं हे नाहीये आणि अपेक्षा आहे की पुढे चालून आता नगरपंचायतची बॉडी बसलेली आहे आणि अपेक्षा आहे की नक्कीच याच्यात सुधारणा होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या निकषाच्या काही सीमा आहेत, त्या सीमेच्या अंतर्गत हा बाजार बसलेला आहे का? जिल्हा अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या सीमेमध्ये जर हा बाजार बसलेला नाहीये, पण यांची निकष मध्ये हे ज्यावेळेस बाजाराचा लिलाव करा त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं असते की उद्भवणाऱ्या जे काही जर समजून घ्या काही जर प्रॉब्लेम उद्भवले तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा ठेकेदार असेल, पण ते प्रॉब्लेम उद्भवच नाही म्हणून नगरमध्ये त्यांच्यात थ्रू ही काही ना काही उपाययोजना केल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. सांगणार आपण मुख्यनगरच्या बाजार व्यवस्थेच्या संदर्भात एक आवाज उचललेला आहे. बाजार व्यवस्थेचं सांगायला गेलं तर मुक्तानगरमध्ये जे आठवडे बाजाराची जागा आहे ती पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण खाली असते आणि हे जे दुकानदार आहे भाजीपालेवाले ते पूर्ण चौकापर्यंत दुकान लावतात रस्त्याने आणि त्या दुकानं लावल्यामुळे लोकांना ये जा करणाऱ्या रस्त्याला रहदारीला ट्रॅफिक जाम होते, रस्त्याला महिला बाळांना धक्काबुक्की होते. त्यामुळे ते रस्त्यात दुकानाला लागलेले चांगले आणि ते दुकानं सगळे आठवडे बाजार जर लागले तर चांगलं राहील. त्यामुळे ते जे रहदारी आहे म्हणजे तिला त्रास होणार नाही. या संदर्भात तुम्ही मुख्यनगरचे प्रभारी सीओ मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला? हो, मी सीओ साहेबांची 2 रविवार झाले माझं बोलणं चालू आहे की त्यांना आपण त्या लोकांना आतमध्ये जागा देऊ. मी एक लोकप्रतिनिधी असून नगरसेवक आहे, मला पण त्या माझ्या प्रभागातल्या काही लोकांनी तक्रारी केल्या. त्या आमच्या प्रभागाचा रस्ता पण हाच आहे, त्यामुळे ते आम्ही स्वतः त्यामध्ये घेऊन लक्ष देऊन त्या दुकानदारांना खाली बसण्यासाठी आम्ही तयार केलं. ते दुकानदार खाली बसलेले आहे, बसले दुकानं. अजून पुढच्या रविवारी आम्ही जास्तीत जास्त गर्दी कमी करण्याचा आमचा तो मानस राहील पुढच्या रविवारी. या संदर्भामध्ये बाजार व्यवस्थापनाची कोलमडलेली अवस्था आपल्याला सांगायची आहे का? नाही, आठवडे बाजाराची व्यवस्था काय कोलमडी सांगू, पण आता तुम्हाला ते सांगतो की जो रस्त्यावरती जे दुकान होते ते आमचा सगळ्यात महत्वाचा विषय. ते दुकान आम्ही खाली बाजारात कसे नेता येतील पुढच्या रविवारी जास्तीत जास्त अजून त्याचा प्रयत्न करू आणि लोकांना ते त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.